भारताच्या हल्ल्यामुळे पाकमधील एअरबेसचं मोठं नुकसान, दशकांपासून सुरू असलेल्या संघर्षातील सर्वात मोठा हल्ला, अमेरिकेच्या वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राकडून विश्लेषण. पाकचे लष्करी तळ, विमानतळांना लक्ष्य करण्यात भारताला यश, ऑपरेशन सिंदूरबाबत अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्सकडून वार्तांकन. पाकिस्तान युद्धबंदीची भीक मागत पळत होता, 4 दिवसात पाकिस्तानची अवस्था एका घाबरलेल्या कुत्र्यासारखी झाली. माजी अमेरिकन संरक्षण अधिकारी मायकेल रुबिन यांच्याकडून पोलखोल. बलुचिस्तानकडून स्वातंत्र्याची घोषणा, आम्ही पाकिस्तानी नाही, पाकिस्तान आमच्यावर नरसंहार करतो. नेते मीर यार बलोच यांचं वक्तव्य, तर भारतानं पाकिस्तानवर केलेल्या कारवाईचंही समर्थन. बलोच लिबरेशन आर्मीचा पंजगूरमध्ये पाक लष्कराच्या ताफ्यावर हल्ला, हल्ल्यात 14 पाकिस्तानी लष्करी सैनिक ठार, अनेक जण जखमी, बलोच आर्मीचा दावा. भारतानं पाक विरोधात पावलं उचलावे, आम्ही तुमच्यासोबत, मेहरंग बलोच यांच्या भाषणावेळी आंदोलकांकडून घोषणा. पाकला पाठिंबा दिल्यानं भारतीय प्रवाशांचा अझरबैजान आणि तुर्कीला दणका, बुकिंग रद्द करणाऱ्या प्रवाशांची संख्या 250% वाढली. जम्मू काश्मीरच्या त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, सुरक्षा दलानं 2 ते 3 दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती. सिंधू नदीचं पाणी अडवताच पाक गुडघ्यावर, सिंधू कराराचा पुनर्विचार करा, तहानलेल्या पाकिस्तानचं भारताला विनंतीपत्र, पाकची विनंती भारतानं धुडकावली, सूत्रांची माहिती. भारताकडे आता नवी स्वदेशी काउंटर ड्रोन प्रणाली, ओडिसाच्या गोपाळपूरमध्ये भार्गवास्त्रची यशस्वी चाचणी, एकाच वेळी अनेक ड्रोनवर मारा करण्यास उपयुक्त ठरणार. पाकिस्तान जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझरला 14 कोटी देणार, भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूदच्या कुटुंबातील 14 जणांचा खात्मा, पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचं पुन्हा उघड. रशिया आणि युक्रेन युद्धावर तोडगा काढण्यासाठी तुर्कीमध्ये दोन्ही देश समोरासमोर येऊन चर्चा करणार, पुतीन चर्चेत सहभागी होणार नसल्याची माहिती. भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची कॅनडाच्या परराष्ट्र मंत्रीपदी नियुक्ती, अनिता आनंद पहिल्यांदाच हिंदू कॅनडाच्या मंत्री. ब्लॅकस्टोन राज्यात 5,000 कोटींची थेट परदेशी गुंतवणूक करणार, 27,000 तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं फेरप्रभाग रचना करा, निवडणूक आयोगाचे सरकारला आदेश, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घेण्याचे कोर्टाकडून काही दिवसांपूर्वी निर्देश. राहुल गांधींचं मिशन बिहार, आजपासून राहुल गांधी बिहारच्या दरभंगामधून न्याय संवाद यात्रा सुरू करणार. बेस्टकडून 9 मे पासून तिकीट दरवाढ लागू, बेस्टनं तिकीट दरवाढीचा निर्णय घेतल्यापासून बेस्टच्या महसुलात वाढ, मात्र 8 लाख प्रवासी घटले. कोल्हापूर ते नागपूर विमानसेवा आजपासून सुरू होणार, स्टार एअरवेजकडून आठवड्यातून 5 दिवस विमानसेवा दिली जाणार. मायक्रोसॉफ्ट 6,800 कर्मचाऱ्यांना नारळ देणार, स्थिती सुधारण्यासाठी कंपनीकडून उपाययोजना. कांजूरमार्ग ते भांडूप दरम्यान आज आणि उद्या रात्रकालीन मेगा ब्लॉक, कांजूरमार्ग पाईपलाईन पुलावरील तुळई उतरवण्यात येणार. नाशिक जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई, 495 गावात 139 टँकरद्वारे पाणी पुरवठा, येवल्यात सर्वाधिक पाणी टंचाईची समस्या. भालाफेकपटू नीरज चोप्राची सैन्य दलात लेफ्टनंट कर्नलपदी नियुक्ती, राष्ट्रपतींकडून मोठा बहुमान, यापूर्वी नीरज चोप्रा राजपुताना रायफल्समध्ये सुभेदारपदी होता. मुंबईसह उपनगरात आज वादळी पावसाचा इशारा, राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून अलर्ट जारी, पुढील 5 दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा. मान्सूनपूर्व पावसानं राज्यात नुकसान वाढीची चिन्ह, आंबा, कांदा, भाजीपाल्यास सर्वाधिक झळ, तर रायगड जिल्ह्यात भात पीक उद्ध्वस्त.